घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल श्री आणि सौची पुढची फेरी चालू असते आणि त्यावेळेला सौमित्रची दुसऱ्या एका माणसासोबत फेरी चालू असते आणि त्या फेरीमध्ये सौमित्र जिंकतो आणि मग सगळेजण खूपच खुश होतात. परंतु जानकीला अवंतिका टेन्शनमध्ये दिसते. अवंतिकाला टेन्शनमध्ये बघून जानकी विचार करते, सौमित्र भाऊजी जिंकले पण तरी सुद्धा अवंतिका काळजीमध्ये का दिसते, काय झालं असेल असं म्हणत मग जानकी अवंतिकाला आवाज देते आणि म्हणते, अगं कुठेस, काय झालंय, सौमित्र भाऊजी जिंकलेत, जा पटकन. आणि त्यावेळेला मग अवंतिका जाते आणि सौमित्रला कॉंग्रॅच्युलेशन करत मिठी मारते. सौमित्र पण टेन्शनमध्ये असतो. तो अवंतिकाला म्हणतो, काय झालं, तू जानकी वहिनीसोबत काही बोललीस का? तेव्हा अवंतिका म्हणते, अरे ऐश्वर्या आहे तिकडं, मी कसं बोलू? मग सौमित्र म्हणतो, अगं पण आता पुढची फेरी सारंगदादा आणि ऋषिकेश दादाची आहे आणि ऋषिकेश दादाला आपल्याला सांगायला हवं की सारंगदादा काय नाटक करणार आहे ते. आपल्याला काहीतरी करावं लागेल पण जानकी वहिनीला हे कळवावं लागेल. असं दोघेजण म्हणत असताना मग अवंतिका पटकन जाऊन कागद आणि पेन घेऊन येते आणि कोणाला काही दिसणार नाही असं लपत मग सौमित्रच्या पाठीवर तो कागद ठेवून त्याच्यामध्ये सगळं लिहिते आणि अवंतिका मग ती चिठ्ठी जानकीला द्यायला जाणार इतक्यात ऐश्वर्याला काहीतरी डाऊट येतो आणि ऐश्वर्या मग अवंतिकाच्या समोर येते आणि म्हणते, काय झालं, नवऱ्यासोबत आता घुटरघू करत होतीस आणि तुझ्या चेहऱ्यावर पण 12 वाजलेत, आम्हाला हरवण्याचा प्लॅन करताय की काय? पण अवंतिका काहीच बोलत नाही, शांत उभी असते, ती रागात पण असते. आणि त्यावेळेला ऐश्वर्या मग अवंतिकाला म्हणते, बोल ना, काही तोंड शिवले का तुझं डिनर सेट? त्यावेळेला मग अवंतिका चिडते आणि म्हणते, मग अशी ओव्हर स्मार्टगिरी करून मला कोण रूल शिकवत होतं, त्यामुळे आता तू शांत बस, माझ्यासोबत बोलू नकोस असं ठणकावून सांगून अवंतिका तिथून रागाने निघून जाते. आणि मग कोणाचं लक्ष नाही असं बघून मग अवंतिका पटकन जानकीच्या पायामध्ये ती चिठ्ठी फेकते.